या सत्रामध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आज आपण फ्युएल इंजेक्शन सिस्टीम मध्ये फ्युएल पाईपलाईन्स पाहणार आहोत. या धड्याच्या शेवटी आपण हे जाणून घेऊ शकतो की हे जे डिझेल पाईपलाईन्स आहेत ते किती प्रकारचे आहेत, कुठे बसवलेले असतात, त्यांचा उपयोग काय आहे, हे आपण आजच्या या धड्यातून जाणून घेणार आहोत. फ्युएल पाईपलाईनचे आज आपण प्रकार पाहणार आहोत. तर फ्युएल पाईपलाईन हे 3 प्रकारचे असतात. एक आहे सक्शन पाईप, दुसरे आहे हाय प्रेशर पाईपलाईन, तिसरे आहे ओव्हरफ्लो पाईपलाईन. डिझेल टँक ते फीड पंप, फीड पंप ते फिल्टर, फिल्टर ते एफआय पंप व एफआय पंप ते इंजेक्टर यांना जोडण्यासाठी पाईपलाईन दिलेले असतात. या आकृतीमध्ये आपल्याला दिसतच आहे की जी फ्युएल टँक आहे, ह्या फ्युएल टँक पासून एक पाईपलाईन या फीड पंपला आलेली आहे. फीड पंप कडून दुसरी पाईपलाईन ही फ्युएल फिल्टर कडे आलेली आहे. फ्युएल फिल्टर कडून पाईपलाईन एफआय पंपला गेलेली आहे आणि ह्या एफआय पंप कडून पाईपलाईन इंजेक्टर कडे गेलेली आहे. असे ह्या पाईपलाईन दिलेल्या असतात. या पाईपद्वारे डिझेल वाहून नेले जाते. फ्युएल टँक आणि फीड पंप किंवा एफआय पंप यांच्यामध्ये जो पाईप दिलेला असतो, तो जो पाईप आहे त्या पाईपाला सक्शन पाईप असे म्हणतात आणि हा पाईप फ्लेक्झिबल असतो. त्यानंतर एफआय पंप आणि इंजेक्टर यांना जोडणाऱ्या पाईपाला हाय प्रेशर पाईप असे म्हणतात. जादा झालेले डिझेल परत टँककडे पाठवण्यासाठी ओव्हरफ्लो पाईप दिलेला असतो. तो फ्युएल फिल्टर आणि इंजेक्टरवर बसवलेला असतो. या आकृतीमध्ये तुम्हाला दिसतच असेल की एफआय पंप हा जो एफआय पंप आहे, ह्या एफआय पंप आणि इंजेक्टर हा इंजेक्टर आहे, यांना जोडणारा हा जो पाईप आहे, ह्या पाईपाला हाय प्रेशर पाईप म्हणतात. आणि जादा झालेले जे डिझेल असतं ते डिझेल परत पाठवण्यासाठी ह्या फ्युएल फिल्टर पासून ते ह्या इंजेक्टरचे एक पाईप असतो, तो पाईप दिलेला असतो. त्या पाईपाच्या सहाय्याने जादा झालेले डिझेल परत टँक कडे पाठवलं जातं. मल्टी सिलेंडर इंजिन मध्ये प्रेशर पाईपलाईन ह्या समान लांबीच्या दिलेल्या असतात. कारण कमी लांबीच्या पाईपलाईन मधून डिझेल लवकर इंजेक्टरला पोहोचते व जास्त लांबीच्या पाईप मधून डिझेल उशिरा इंजेक्टरला पोहोचेल. त्यामुळे डिझेलचा स्प्रे होण्याच्या टायमिंग मध्ये फरक पडेल. तसेच डिझेलच्या प्रमाणात व दाबातही फरक पडेल. याचा परिणाम इंजिनचे फायरिंग अनियमित होईल व इंजिन मिसफायर होईल. आपण सर्वांनी व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले धन्यवाद.